नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. काल नूतन वर्ष सुरू झालं. नूतन वर्षाचं अभिनंदन आपण एकमेकांना शुभेच्छा देत केलं. या नूतन वर्षी प्रत्येकाचे काही नव्यानं, नव्या उमेदीनं, नव्या आशेनं, नव्या आत्मविश्वासानं या वर्षाचे संकल्प आहे. त्याच पद्धतीनं सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित निवेदकांचं तसेच निवेदकांचं देखील या सन 2024 या नूतन वर्षाचे काही संकल्प आहेत आणि त्या संकल्पाबद्दलच आपण संवाद साधतोय. तर नूतन वर्षाच्या निमित्तानं प्रथम आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या नूतन वर्षी करूया काही निर्धार, देऊया एक नवं स्वप्न, रोजच्या जगण्याला जागूया पुन्हा एकदा अंतर्मनाच्या हर्षाला, भरून घेऊ रीतिमन, परस्परांच्या स्नेहाने उजळतील साऱ्या वाटा उगवतीच्या किरणांनी. नूतन वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तर नूतन वर्षाचे सूत्रसंचालकांचे काही संकल्प हे असावेत आणि हे असलेच पाहिजेत. तर ते संकल्प कोणते आहेत तर त्याबद्दलची थोडक्यात आपण माहिती या व्हिडिओच्या द्वारे घेणार आहोत. प्रथम, स्वतःवरती प्रेम करा. हा सर्वात मोठा संकल्प या वर्षी सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे. जो स्वतःवरती प्रेम करतो तो निश्चितपणानं त्याच्या अंगी आणि त्याला आवडणाऱ्या कलेमध्ये तो छंदानं त्या कलेबद्दल त्याच्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा असते आणि त्या कलेमध्ये तो प्रावीण्य मिळवू शकतो. त्यासाठी प्रथमतः या सर्वाचं मूळ म्हणजे प्रथम स्वतःवरती प्रेम करायला शिका. 2 नंबर, वडीलधाऱ्यांना मान द्या. बऱ्याच वेळा सूत्रसंचालनामध्ये सूत्रसंचालक एक ज्येष्ठत्वाचं कुठंतरी अनादर होताना आपल्याला पाहायला मिळतो. तर सूत्रसंचालकाने या नूतन वर्षी वडीलधाऱ्यांना अर्थात ज्येष्ठत्वाला तसेच ज्येष्ठ असणाऱ्या व्यक्ती कार्याने असेल विचाराने असेल तर त्यांना मान सन्मान द्या. तिसरं आहे, प्रत्येक सूत्रसंचालकानं ह्या वर्षी निरोगी राहण्यासाठी, आपलं शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी आपल्याला व्यायाम दररोज करणं आवश्यक आहे. तसेच दररोज थोडं तरी हसलं पाहिजे. हा देखील संकल्प सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे. मनातले ताणतणाव 1-2 सेकंदाच्या हसण्यामुळे ते नाहीसे होतात. म्हणून सूत्रसंचालकाने योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वेळेस हसलंच पाहिजे. हा देखील संकल्प सूत्रसंचालकाने या निमित्तानं केलाच पाहिजे. तसेच पुढील संकल्प आहे, चांगले आणि निर्व्यसनी मित्रांची संगत सोबत ठेवा. जे विचार आपल्याला मदत करतील, जे विचार आपल्याला आधार देतील, ज्या विचारामुळं माझे जीवन घडेल अशा विचारांची लाभलेल्या मित्रांशीच तुम्ही संगत ठेवा आणि त्यांच्याबरोबर मित्रपरिवार वाढवा. हे या निमित्तानं मी सांगेल. आणि त्यामध्ये निर्व्यसनीच मित्र असावेत. हा देखील संकल्प सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तसेच दररोज वाचन, दिसा माझे काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडितपणे वाचित जावे. म्हणून दररोज वाचन, लेखन, संभाषण याचा दररोज सराव सूत्रसंचालकानं करणं गरजेचं आहे. हा देखील संकल्प या नूतन वर्षाच्या निमित्तानं 2024 या नूतन वर्षामध्ये हा एक संकल्प आपण करूया. आणि येणारा प्रत्येक क्षण आहे, येणारे प्रत्येक वेळ आहे, त्या क्षणाचा त्या वेळेचा निश्चितपणाने सूत्रसंचालकाने आनंद घ्यावा. म्हणून फुलपाखरू 14 दिवस जगतं परंतु ते किती आनंदात जगत असतं. त्या पद्धतीनं सूत्रसंचालकाने देखील प्रत्येक क्षणाचा प्रत्येक वेळेचा आनंद त्याने घेतलाच पाहिजे. पुढील संकल्प आहे, मागा म्हणजेच मिळेल. आपल्या लक्षात आलं असेल, शोधा म्हणजे सापडेल याप्रमाणे सूत्रसंचालकाने वागलं पाहिजे. का हे मी सांगतोय, तरच तुम्ही सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये पुढे जाल. जुनं ते सोनं आणि नवं ते हवं या विचाराचा सूत्रसंचालक असणं हे आवश्यक आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल याप्रमाणे वागणारा सूत्रसंचालक हवा. आणि असंच या नूतन वर्षाच्या प्रारंभापासून ते शेवटापर्यंत याच पद्धतीने सूत्रसंचालकाने वागलं पाहिजे. तरच आपण सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये पुढे जाऊ. तसेच सूत्रसंचालक बऱ्याच ठिकाणी मी हे शब्दप्रयोग वारंवार करतो, तर मी ऐवजी आपण
हा शब्द प्रयोग आता सूत्रसंचालकाने सूत्रसंचालनामध्ये करणं गरजेचं आहे. हा देखील संकल्प या निमित्तानं आपण करूया. तसेच सतत हसत मुख राहा, म्हणजेच आनंदी प्रसन्न राहा, जेणेकरून तुमच्याकडे पाहिल्यानंतर उपस्थितांना देखील प्रसन्न वाटेल. जर सूत्रसंचालकच जर निराश असेल, नाराज असेल, दुःखी असेल, तर त्याचा नकारात्मक प्रभाव हा कार्यक्रमावरती उपस्थितांवरती पडत असतो. म्हणून सूत्रसंचालकाने हसतमुख आणि प्रसन्न टवटवीत चेहरा त्याचा असावा, हा देखील संकल्प आपण कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाने करणं गरजेचं आहे. तसेच सूत्रसंचालकाने हा देखील संकल्प करावा की समोरच्याचं मत ऐका, समोरच्याचं मत पूर्णपणे ऐका आणि ते विचारात घ्या. तुम्हाला योग्य वाटलं किंवा मार्गदर्शनाच्या भूमिकेमध्ये समोरच्याचं मत असेल आणि त्या मार्गदर्शनामुळं आपल्याला काहीतरी सुधारणा करण्यास वाव मिळत असेल, तर असे मत सूत्रसंचालकाने विचारात घ्यावे. हा देखील संकल्प या निमित्ताने करूया. आणि सर्वात महत्वाचा संकल्प म्हणजे क्रोधावरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला जरी एखाद्या कार्यक्रमामध्ये राग आला किंवा एखाद्याबद्दल तुम्हाला काही बोलायचंय, तर ते पटकन बोलून दाखवू नका. आपल्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे सूत्रसंचालकाने ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही नम्रपणे राहाल तरच या सूत्रसंचालन क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे जाल. हे संकल्प या नूतन वर्षाच्या निमित्ताने प्रत्येक सूत्रसंचालकाने यासारखेच संकल्प करूया. आणि येणार हे सुरू झालेलं 2024 हे डिसेंबर 2024 पर्यंत प्रत्येक असणारा नवोदित सूत्रसंचालक हा प्रभावी सूत्रसंचालक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आपण या नूतन वर्षाच्या निमित्तानं हे संकल्प आपण करूया आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण त्यासाठी प्रयत्न, जिद्द, चिकाटी ठेवूया आणि यशस्वी आपण सूत्रसंचालक होऊया. धन्यवाद.